मातेला चांगलं आरोग्य मिळावं, मुलांना उज्ज्वल भविष्य मिळावं, हीच खरी या अभियानामागची भावना आहे। आपल्या ग्रामपंचायती ही लोकशाहीची खरी शाळा आहे। गावातले प्रश्न, गावातले निर्णय, गावातली प्रगती हे सर्व इथेच ठरते। आपल्याला माहित आहे की पंचायत राज व्यवस्था ही ग्रामीण विकासाचा एक पाया आहे। गाव पातळीवर बरेच सक्षम व परिणामकारक प्रशासनाशिवाय खरी प्रगती शक्य नाही। म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे। ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्रासाठी स्पर्धा व्हावी यासाठी राज्य महसूल विभाग, जिल्हा व तालुक्याच्या 4 स्तरावर लोकांना स्वयंस्फूर्तीने सहभागी करून घेण्याकरता राज्यात चालू वर्षापासून प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावागावामध्ये विकासाचा एक निकोप स्पर्धा निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मी ग्रामीण भागातील जनतेला या निमित्तानं करण्यात आलं होतं। आज आपण वाशिम जिल्ह्यात या महत्वाकांक्षी उपक्रम कार्यशाळेसाठी एकत्र आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की या प्रशिक्षणातून व कार्यशाळेतून आपल्याला आपल्या भूमिका व जबाबदाऱ्या अधिक स्पष्टपणे समजल्या असतील। राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत या 4ही स्तरावर जर आपण एक दिलाने काम केलं तर गाव अजून मजबूत होईल। मी सर्वांना आवाहन करतो की हा उपक्रम केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न बघता गावाच्या परिवर्तनासाठी आपली जबाबदारी म्हणून स्वीकारा। माध्यमातून निश्चित प्रकारे प्रत्येकाने आपल्या भागामध्ये, आपापल्या गावामध्ये त्याचा आपल्या या कार्यशाळेच्या एका अनुभवाचा, त्यातून आपल्याला मिळालेल्या माहितीचा निश्चित त्याचा उपयोग करून घ्यावा ही आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सूचना करतो। अधिक न बोलता पुन्हा एकदा आपण आपल्या सर्वांचे आभार मानून आजच्या या आपण जी कार्यशाळा आपल्याला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।